विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात घडला आहे। रात्री उशिरा शहापूरजवळ हा अपघात घडल्याची माहिती मिळते। मात्र या अपघातामध्ये मिसर हे सुखरूप असल्याचे देखील कळतंय। मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसचा अपघात घडलाय। या सगळ्या अपघातामध्ये चालकाचा ताबा सुटला होता। विरुद्ध दिशेच्या कंटेनरला बसची धडक बसली आणि या अपघातामध्ये वकील अजय मिसर सुखरूप असल्याची देखील माहिती मिळते। मात्र काही प्रवाशांना दुखापत झाल्याची देखील माहिती या सगळ्या याच्यातनं समोर आलेली आहे। बस जी होती शिवशाही बस ती विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मुंबईला जाणाऱ्या कंटेनरवरती जाऊन आदळली। मागून मुंबईच्या दिशेने जाणारी सरकारी वकील मिसर यांची इनोव्हा गाडी कंटेनर आणि पुलाच्या कठड्यावरती जाऊन अडकल्याचे देखील माहिती मिळते। यामध्ये मिसर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, हा अपघात नेमका कधी आणि कसा घडलाय, काय अपडेट्स आहेत? स्वतः रात्री 12च्या सुमारास हा अपघात घडलेला आहे। उच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील अजय मिसर आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघालेले होते। शहापूरचा पूल आहे, त्या पुलापर्यंत त्यांची गाडी आली आणि त्याच वेळेस मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणारी एक बस, त्या बस चालकाचा त्याच्यावरचा ताबा सुटला आणि तो दुभाजक क्रॉस करून विरुद्ध दिशेने म्हणजे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तो रस्त्यावर आडवा झाला आणि त्याच वेळेस भरधाव वेगाने असणारा कंटेनर त्या बसवर जाऊन धडकला आणि ह्या दोघांचा भीषण अपघात होतो न होतो तोच मागून येणारी अजय मिसर यांची इनोव्हा कार ही त्या कंटेनरवर जाऊन धडकली। कंटेनरवर धडकल्यानंतर कंटेनर आणि पुलाचा कठडा या दोघांमध्ये ही कार अडकलेली होती। त्यानंतर त्यांना गाडीमधनं बाहेर काढण्यात आलं, परंतु या संपूर्ण अपघातामध्ये अजय मिसर हे सुखरूप आहेत। ते आज इतर वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणार आहेत, परंतु बस आणि कंटेनरचे जे चालक होते ते गंभीर जखमी आहेत। बसमधले काही प्रवासी देखील गंभीर जखमी आहेत। धन्यवाद मुकुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।